3 किलो कैरीचा सुकाकार पाहणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने सोपे सुके लोणचे. तर हे लोणचे ना मडक्यातील लोणचे असं सुद्धा बोललं जातं. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर 1 ते 2 वर्षे टिकणारे लोणचे ना अगदी बनवायला साधे सोपे असेच आहेत, पण काही छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण हे लोणचे 1 ते 2 वर्ष बुरशी वगैरे न लागता व्यवस्थित कसे टिकेल ते पाहूया. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी 3 किलो कैरी ना स्वच्छ धुवून घेतली. कैरी अशा कडक घेतल्यात लोणच्याच्या, तर त्या धुवून घेतल्या, चांगल्या सुक्या कपड्याने पुसून घेतल्या आणि फोडून घेतल्यात. तर फोडून घ्यायच्यात कैऱ्या, फोडी बनवायच्यात. आपल्याला फोडी कशा हव्यात, मोठ्या हव्यात, छोट्या हव्यात, या पद्धतीने. तर पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कैऱ्या घ्यायच्यात आणि कडक या फोडी अशा स्वच्छ करून घेतल्यात मी. यामध्ये काही बी वगैरे असेल ना त्या काढून घ्यायच्यात. अगदी कडक अशी कैरी घ्यायची लोणच्यासाठी, म्हणजे व्यवस्थित लोणचं बनलं जातं आणि टिकलं जातं. या पद्धतीने पाहू शकता. तर 3 किलो कैऱ्या घेतल्यात मी. स्वच्छ करून घेतल्या कैऱ्या, चांगल्या सुक्या कपड्याने पुसून घेतल्या. तर यामध्ये हळद घालून घेते 3 टीस्पून, सोबतच 6 टीस्पून मीठ घालून घेते. तर या ठिकाणी मी बारीक मीठ वापरलं होतं सुरुवातीला, तर नंतर आपण मोठं मीठ वापरणार आहोत. हळद मीठ घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हळद मीठ चांगलं व्यवस्थित कैऱ्यांना लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने पाहू शकता. तर साधारण आपला स्पून असतो ना, तर त्याने 3 टीस्पून हळद आणि 6 टीस्पून मीठ घेतलं होतं मी. बारीक मीठ घेतलं होतं. संपूर्ण व्यवस्थित या फोडींना लावून घेते आंब्याच्या, कैरीच्या. आणि हे आपल्याला चाळणीवर ना रात्रभर असं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे या मिठाचं हळदीचं ना असं पाणी सुटलं जातं. तर कोणतंही लोणचं बनवताना ही खूप महत्त्वाची टीप आहे. तर अशी मी चाळण घेतली मोठी, पाहू शकता. तर यावर कैऱ्या ज्या आहेत त्या ओतून घेते या पद्धतीने. तर खाली जे हळद वगैरे मीठ राहिले ना ते सुद्धा व्यवस्थित लावून घेऊ कैऱ्यांना, व्यवस्थित चोळून घेते. आता या ठिकाणी मी एक छोटं पातेलं घेतलं की या चाळणीच्या खाली ठेवता येईल या पद्धतीने. तर चाळण कोणती चालेल की यामधलं पाणी नितळून जाईल, गळून जाईल. यासाठी व्यवस्थित हळद मीठ लावून घेतलं. खाली राहिलं होतं ना ते सुद्धा पाहू शकता. आता मी एक छोटं पातेलं घेते, त्यावरही चाळण ठेवून देऊ, म्हणजे यातलं जे रात्रभर आहे ना तर मिठाचं पाणी गळून जाईल त्या पातेल्यामध्ये. यासाठी तर साधारण इतकं असं हे मी घेतलं होतं. थोडं मोठं असेल तरी व्यवस्थित यामध्ये पाणी गळेल. तर असं आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे, कमीत कमी 5 ते 6 तास. यावर थोडेसे पातळ असं कापड घालून रात्रभर मी ठेवून दिलं होतं. आणि सकाळी पाहूया आपण. तर अगदीच ओट्यावर न ठेवता बाजूला ठेवला तरीसुद्धा चालणार आहे. तर पाहू शकता मी रात्रभर असं ठेवलं होतं. मस्त अशा कैऱ्यावरून असे सुकल्या गेल्यात, पाणी सुटून खाली पातेल्यामध्ये असं पाणी जमलं आहे हळद मिठाचं, पाहू शकता. तर कोणतेही तेलातलं लोणचं किंवा अगदी खारातलं सुकं लोणचंसुद्धा बनवताना ही प्रोसेस अशी केली म्हणजे ना कैरीचं लोणचं जे आहे ते टिकायला खूप मदत होते. तर हे आता आपल्याला सुकवायचं आहे, ते पाणी फेकून द्यायचं आहे. तर या कैऱ्या आपल्याला फॅनखाली 5 ते 6 तास किंवा अगदीच ना उन्हामध्ये सुकवल्या 1-2 तास तरीसुद्धा चालणार आहे. तर सुरुवातीला मी सकाळी फॅनखाली अशा पसरवून दिल्या होत्या आणि ऊन आल्यानंतर ना उन्हामध्ये 1-2 तास छान अशा सुकवून घेतल्या होत्या, पाहू शकता. लोणच्यासाठी लागणारी बरणीसुद्धा छान अशी मी कोरडी करून उन्हामध्ये सुकवून घेतली होती. तर आपल्या कैऱ्या ज्या आहेत त्या सुकल्या जातात छान अशा उन्हात. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. कैरीसाठी या ठिकाणी मी मोठं मीठ वापरलं आहे. तर सुरुवातीला बारीक मीठ कैरीला लावून ठेवलं होतं मी रात्रभर. तर आता मोठं मीठ वापरू. तर साधारण 200 ग्रॅम मोठं मीठ मी, थोडंसं पाणी सुटल्यासारखं वाटत होतं यासाठी ना मीठ गरम करून घेतलं, चांगलं परतवून घेतलं आणि बाजूला काढून घेतलं आहे मिनिटभर. तर मोहरीची डाळ घेतली 200 ग्रॅम. तर मोहरीची डाळ किंवा मोहरी घेतली अख्खी तरीसुद्धा चालणार आहे.
जरा वेळ परतवून घेतली आणि लगेचच बाजूला काढून घेते. गरम झाली म्हणजे खूप जास्तसुद्धा गरम करायची गरज नाही. मोहरी असेल तर ती मोहरी गरम करून घ्यायची आणि गार करून मिक्सरला फिरवून घ्यायची. जिरं घेतलं आहे पाववाटी. तर यामध्ये काळी मिरी 10-12 आणि लवंग 10-12 घेतले. तर या जिऱ्यामध्येच घालून घेते आणि सोबतच गरम करून घेते. जरा वेळ परतवून घेतलं आहे. तवा चांगला गरम झाला आहे पाहू शकता. तर अगदी जळू न देता थोडंसं गरम झालं म्हणजे पटकन बाजूला काढून घेऊ. आता यामध्ये मेथी दाणे घेतले 2 चमचे. तर ते मेथी दाणेसुद्धा गरम करून घेते. तर या ठिकाणी तवा चांगला गरम झाला होता तर मी गॅस बंद केला आहे. मेथी दाणेसुद्धा जरा वेळ गरम केले आणि बाजूला काढून घेते. तर आज आपण अगदी घरगुती साहित्यात असे हे लोणचं बनवतो. तर लोणच्यासाठी लागणारी आपली मोहरीची डाळ तयार झाली. मीठसुद्धा मोठं घेतलं आहे या ठिकाणी पाहू शकता. जिरं गरम केलेलं, मेथीदाणे, हळद आणि हिंग घेतला आहे. तर 2 खडे घेतलेत मी. ते आपल्याला एक खडा जो आहे तो बारीक करून घेऊ, चांगला ठेचून घेऊ. आणि तेल घेतलं आहे मोहरीचं 200 ग्रॅम. तर हे तेलनं चांगलं गरम करून घेऊ. चांगलं असं धूर निघेपर्यंत गरम करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ. आता हे तेल थोडंसं कोमट झालं म्हणजे यामध्ये एक हिंगाचा खडा होता ना, तो चांगला चेचून मी मिक्सरला बारीक असं वाटण केलं आहे. तर हे तेल थोडंसं कोमट झालं म्हणजे यामध्ये ते हिंग पावडर घालून घेऊ. 1 चमचा हिंग पाहू शकता मी बारीक केला आहे. किंवा अगदीच खडा हिंग नसेल तर पावडर हिंग डबी असते ना, तर तो हिंग वापरला तरीसुद्धा चालणार आहे. तर 1 चमचाभर घातलं आहे मी. आणि हे खडे जे होते ना ते असे बारीक केलेत तर ते सुद्धा आपल्याला लागणार आहेत नंतर पुढे पाहूया. छान असं लोणचं सुकवलं आहे उन्हामध्ये पाहू शकता. तर यामध्ये मोहरीची डाळ आहे ना 200 ग्रॅम ती घालून घेते. किंवा मोहरी असेल तर ती मिक्सरला फिरवून या पद्धतीने घातली तरीसुद्धा चालणार आहे. तर लागलेलं साहित्याप्रमाणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की पहा. हळद घेतली 2 टीस्पून पुन्हा. आता यामध्ये जिरं जे गरम केलं होतं जिरं, सोबतच काळी मिरी आणि लवंगा त्यासुद्धा घालून घेते. मेथी दाणे तर हे 2 चमचे घेतलेत मी मेथी दाणे. हे थोडेसे मिक्सरला जाडसर असे वाटून घेऊ आणि घालून घेऊ. मिक्सरला फिरवले जाडसर ते सुद्धा घालून घेते. आणि मीठ घेतलं आहे 200 ग्रॅम. मीठ मी हे जाडसर घेतलं आहे मोठं मीठ. तर ते सुद्धा घालून घेते संपूर्ण 200 ग्रॅम मीठ. 3 किलो लोणच्यासाठी प्रमाण अगदी बरोबर आहे. तर सुरुवातीला सुद्धा आपण 6 चमचे मीठ जे आहे ना ते लावून रात्रभर सुकवलं होतं. रात्रभर ठेवून दिलं होतं मीठ आणि हळद लावून. आणि आता पुन्हा 200 ग्रॅम मीठ वापरले. तेल छान गार केलं आहे. तर महत्त्वाची टीप तेल चांगलं गार करूनच घ्यायचं आहे पाहू शकता. आणि यामध्ये थोडं कोमट झालं म्हणजे हिंग चमचाभर घातला होता. तर हे तेल ना गार झालं आहे. थोडंसं काढून घेते वाटीमध्ये. आणि या लोणच्याच्या फोडीवर मसाला आपण घातला आहे ना यावर तेलसुद्धा घालून घेऊ. तर हे तेल थोडंसं आपण वरून घालणार आहोत लोणच्यावर, यासाठी थोडंसं काढून घेतलं. आणि आता लोणच्यावर तेल घालून घेते. तर अगदी कमी तेलातलं असं आपण हे लोणचं बनवतो आहे. पण अगदी 1 ते 2 वर्ष छान असं टिकलं जातं या पद्धतीने. पण यासाठी नाही, फोडी ज्या आहेत कैरीच्या त्या चांगल्या उन्हात सुकवून घ्यायच्या. तर ही खूप महत्त्वाची टीप. आणि हळद मीठ यामुळे लोणचं टिकायला मदत होते. लसूण घेतला आहे अर्धी वाटी. तर लसूण पाकळ्या अख्ख्या घेतल्या त्या सोलून घेतल्यात. व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने. तर घातलेला मसाला संपूर्ण लागेल ना कैऱ्यांना, यासाठी वर खाली असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 200 ग्रॅम मोहरी डाळ घेतली. 200 ग्रॅम या ठिकाणी मोठं मीठ घेतलं आहे. हळद घेतली पुन्हा 2 टीस्पून. जिरं घेतलं आहे पाववाटी. 10 ते 12 काळी मिरी, 10 ते 12 लवंग घेतल्यात. लसूण घेतला आहे अर्धी वाटी. 1 छोटी वाटी भरून घेतला लसूण तरीसुद्धा चालणार आहे. आणि तेल गरम करून गार केलेलं तेलामध्ये हिंग घातला होता पाहू शकता. मस्त असं मसाला मिक्स करून घेतला आहे. छान असं आपलं हे लोणचं बनवून तयार झालं आहे. मस्त असा मसाला लागला गेला आहे पाहू शकता. ते लोणचं चांगलं 8 दिवसामध्ये मुरलं जातं आणि मस्त असं खाण्यासाठी छान असंच लागतं. अगदीच तेलातील लोणचं
कुणाला आवडतं किंवा कुणाला आवडत नाही, किंवा अगदीच हे सुद्धा लोणचं एकदा नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर कोरडी केलेली बरणी घेतली मी, त्यामध्ये तळाला थोडंसं मीठ घातलं. यामध्ये लोणचं भरून घेते. अगदी साधी सोपी अशी लोणच्याची रेसिपी आहे. अगदी घरचे मसाले वापरलेत आपण, किंवा यामध्ये आपण ना थोडासा तयार मसाला लोणच्याचा वापरला तरीसुद्धा चालणार आहे. चांगली बरणी फुल भरून घेतली मी लोणच्याने, आणि वरतीने हिंगाचे खडे लावून घेतलेत. यावर बाजूला काढून घेतलेले तेलसुद्धा ओतून घेते. यामुळे ना लोणचं खराब होत नाही. असं हिंग वरून ठेवलं आहे आपण आणि तेल वरून घालून घेतलं म्हणजे अगदी कमी तेलातलं असेल लोणचं, चवीला अगदी भारी असंच बनलं जातं. आवडीनुसार यामध्ये आपण लोणच्याचा तयार मसाला किंवा लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. पण आज ना आपण हे पारंपरिक असं बिना तिखटातलं मीठ हळदीचं असे खार लोणच्याचा आंब्याचा बनवला आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा. वरून थोडंसं मीठसुद्धा घातलं होतं मी हिंगासोबत, आणि झाकण लावून या ठिकाणी आपलं मस्त असं आपले लोणचं 8 दिवसामध्ये ना खाण्यासाठी तयार होईल. तर राहिलेलं लोणचंसुद्धा मी दुसऱ्या बरणीमध्ये भरून घेतलं. यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं, हिंगाचे 2 ते 3 खडे ठेवलेत आणि थोडंसं तेल घालून झाकण लावून असं आपलं 3 किलोचं सुक्कं आंब्याचा खार लोणचं बनवून तयार झालं. तर या लोणच्याला पाण्याचा वगैरे हात लागू नये याची काळजी घ्यायची, म्हणजे लोणचं चांगलं टिकलं जातं. तर ही साधी सोपी लोणची रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.